मुख्यमंत्र्यांची आपलं शिष्टमंडळ आहे त्यांनी भेट घेतली आणि सोबत राष्ट्रवादीचे गृहमंत्री होते एकंदरीत काय होतं? नाही, राष्ट्रवादीचे गृहमंत्री तिथं नव्हते, म्हणजे सरकारमधले गृहमंत्री नव्हते, पण आमचे प्रभारी H.K. पाटील साहेब, आमचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण साहेब, नितीन राऊत, आमच्या यशोमती ठाकूर, असलम, असे आम्ही सगळे जण होतो. जे काही 2 वर्ष पूर्ण झाली सरकारचे आणि कोरोनासारख्या महामारीमध्ये एक सरकारने चांगलं काम केलं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात आणि त्यांच्याही शुभेच्छा त्यांना द्यायच्या होत्या. त्यांची तब्येतीची विचारपूस केली आणि सरकारचं जे काही कामकाज झालं त्याच्यातल्या काही त्रुट्या ज्या होत्या, ते 3 पक्षाच्या सरकारमध्ये ज्या काही अडचणी होत्या त्याच्यामधल्या काही भूमिका त्यांच्यासमोर मांडल्या. माननीय मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या जे काही प्रश्न आता काही मधल्या काळात निर्माण झाले ते प्रश्न निराकार करून अजून सक्षमतेने हे सरकार पुढं राज्याच्या जनतेसाठी काम करेल या पद्धतीचं आश्वासन आम्हाला केलं. कोणत्या अडचणी तुम्ही सांगितल्यात? कोणत्या अडचणी? आता ऊर्जा विभागाचा एक महत्त्वाचा इश्यू आहे की त्याच्यामध्ये मागच्या सरकारने केलेल्या चुका आणि त्याचे परिणाम हे राज्याच्या सगळ्या शेतकऱ्यांपासून तर उद्योगपतींना आणि छोट्या ग्राहकांना पण त्याची माहिती आहे आणि त्याचे परिणाम आता आपल्या सगळ्या ग्राहकांना विद्युत ग्राहकांना भोगावं लागतात आहे. त्यामुळे लाईन कापण्यासारखं काम या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे. त्यामधलं शेतकऱ्यांची असो की उद्योजकांची लाईन कापली जाऊ नये आणि महत्त्वाचं की जो काही पैसा आहे तो पैसा कसा उभा करता येईल त्याच्यावरची एक चर्चा झाली. निधी वाटपाचाही एक महत्त्वाचा इश्यू आहे की त्याच्यामध्ये समान निधी वाटप करून राज्याचा समान विकास कसा होईल त्यावरची एक चर्चा झाली आणि अशा अनेक विषयावरची चर्चा झाली. महत्त्वाचा विषय की जे काही संजय राऊत साहेबांनी जे काही आरोप केले त्या आरोपाची चौकशी तातडीनं व्हावी आणि गृहमंत्र्यांनी याच्यावर सातत्यानं लक्ष ठेवून त्याला टाईम बॉन्ड ही चौकशी पूर्ण करावी आणि दोषीवर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून. बघा, याला मंत्रिमंडळाच्या बदलाचा हा निर्णय जो आहे याच्यावरची चर्चा इथं नाही. मॅडम सोनियाजी, उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब या मंत्रिमंडळाच्या बदलाबाबतची चर्चा करतील. हायकमांड आहेत ते त्यांच्या पद्धतीचं करेल. बिलकुल, आता सगळे निधी वाटपाची जबाबदारी माननीय मुख्यमंत्री स्वतः घेतील अशा पद्धतीने त्यांनी पाहिजे. फक्त काँग्रेसच नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये वाद आहे. आज देखील शिवसेना भवनात एक बैठक पार पडली. पालकमंत्री वेगवेगळी वागणूक देतात आपल्या सरकारला. त्याला सगळ्यांना अडचणी असं वाटतं. स्वतः माननीय मुख्यमंत्री आता या सगळ्या याच्यावरचा वादावरचा तोडगा ते काढणार आहेत. ते याच्यात ते प्रमुख भूमिका निभवतील. तुम्ही आता म्हणालात की निधी वाटपासंदर्भात मुख्यमंत्री जबाबदारी घेतली याचा अर्थ कुठेतरी अजित पवारांची नाराजी होती का आणि ती कशी? नाही, आखरी कोरोनाचा काळ तो होता. त्या काळामध्ये जी काही परिस्थिती होती ते सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे आता मुख्यमंत्री मोदयांचंही तब्येत आता चांगली झालेली आहे आणि ते स्वतः आता यामध्ये सगळ्या गोष्टीकडे लक्ष घालतील. 2 साल ये सरकार को पूरा हुआ, उसकी शुभकामना देने के लिए हम लोग माननीय मुख्यमंत्री को मिले. उनकी तबीयत भी ठीक नहीं थी और उनकी तबीयत का भी हालचाल पूछा. अभी वो स्वस्थ हुए जल्दी और स्वस्थ होके वो फिजिकली काम में आए, ये उनको हमने शुभेच्छा दी. जो सरकार में गए 2 साल में जो भी निधि वाटप हो या जो भी कमेटीज़ हो, महामंडल हो, ये सब बारे में उसमें चर्चा हुई और तुरंत वो सब रास्ता निकालने का मुख्यमंत्री जी ने आश्वासन दिया. कोविड के 2 साल जैसे निकले, उसके बाद सीएम की तबीयत खराब थी, इस बीच जिस तरह का निधि वाटप हुआ उसमें काफ़ी नाराज़गी जी जो है कांग्रेस. बिल्कुल नाराज़गी थी, लेकिन अभी मुख्यमंत्री जी ने कहा कि हम पूरी जवाबदारी लेते हैं, हम पूरा अभी इसको कंट्रोल करें. नाना भाऊ, अजून एक मुद्दा, उद्या किरीट सोमय्या हे अलिबागला त्या सगळ्या वादग्रस्त घरांची पाहणी करायला जाणार आहे. मागच्या काही दिवसांपासून बघितलं तर प्रत्येक ठिकाणी ज्या त्या ठिकाणी ते जातात तिथे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन तयार होते. तुमचं काँग्रेसचं याबद्दल म्हणणं काय? कारण गोंधळ सगळीकडेच होते.
किरीट सोमय्यांनी लावलेले आतापर्यंतचे आरोप एक तरी सत्यता कुठं बाहेर आली काय हा एक प्रश्न आहे. त्यांच्या माध्यमातून भाजप एक राज्यातले कायदा सुव्यवस्था आणि राज्यात सरकार अस्थिर करण्याचा एक प्रयत्न आणि या निमित्तानं महाराष्ट्राचा विकास होऊ नये ही भूमिका घेऊन भाजप त्या पद्धतीचं काम करते आहे. आता ते तिथं जातील. त्यांनी लावलेले आरोप आजही आपण मीडियामध्ये पाहिलेत की तिथं कुठलेही 19 बंगले नाहीत, तिथं कुठल्या इमारती नाहीत, पण त्यांनी आरोप लावला. आता तिथं जातील आणि तिथल्या लोकांनी समजा ठाकरे साहेबांवर जो आरोप लावला, ठाकरे परिवारावर जो आरोप लावला आणि तिथल्या लोकांनी चिडून काही त्या ठिकाणी भूमिका घेतली तर ते चुकीचं होईल. आणि म्हणून त्या ठिकाणी पोलीस आपलं हे करेल की कायदा सुव्यवस्था सांभाळणं हे पोलीस विभागाचं काम आहे, पोलीस प्रशासनाचं काम आहे. आणि त्याच्यामुळे या पद्धतीची अस्थिरता, खोटे आरोप लावून जे राज्यामध्ये सातत्यानं महाराष्ट्राला आणि राज्याच्या सरकारला बदनाम करण्याचं भाजपचं जे षडयंत्र चालू आहे ते निश्चितपणे हे चुकीचं आहे. आणि भाजपची मानसिकता जी आहे ती आपण पाहिली की पश्चिम बंगालच्या गव्हर्नरनी विधानसभा चालू आहे आणि स्वतः ट्विट करून त्याला संस्थगित करून टाकलं. हे कुठल्या लोकशाहीच्या याच्यामध्ये आहे? एकीकडे लोकशाहीचं उदाहरण देऊन आम्हीच लोकशाहीचे पाईक आहे असं भाजप सांगायचं आणि पश्चिम बंगालमध्ये गव्हर्नरच्या माध्यमातून विधानसभा कशी संस्थगित केली ही कुठल्या लोकशाहीमध्ये तिला समर्थन करता येतं मला त्यांनी सांगावं. आणि म्हणून महाराष्ट्र हे राज्य भ्रष्टाचारांचं राज्य आहे. आता हे जे काय आता कोण भ्रष्टाचारी आहे ते आता पुढच्या काळात दिसतील. तुमच्याकडनं काही मंत्री बदलायचे आहेत का किंवा त्यांच्याऐवजी नव्या मंत्र्यांना संधी द्यायची आहे का या संदर्भात? हे सगळे निर्णय हायकमांड घेणार आणि ते त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरची चर्चा इथं कुठंच झालेली नाही. तुम्ही आता म्हणालात की संजय राऊतांनी केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे. गृहमंत्री त्या ठिकाणी होते, संजय राऊत हे आलेले होते, सविस्तर काही चर्चा झाली का यावरती? नाही, आता संजय राऊत साहेब आणि किंवा दिलीप वळसे पाटील साहेब तिथं आमच्या मिटिंगमध्ये नव्हते. आम्ही काँग्रेसचेच सगळे लोक होतो. त्याच्यामध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून मुख्यमंत्री मोदयांनी संजय राऊतांनी केलेल्या आरोपाची चौकशी आम्ही करू आणि तातडीनं यांना शासन करू अशा पद्धतीचं आश्वासन दिले. तुम्ही आता त्यांना बाहेर भेटलात का? तुम्ही त्यांना आता म्हणजे संजय राऊत तिथे पोहोचले होते? नाही, माझी भेट नाही झाली. ना काँग्रेसचं याबद्दल भूमिका काय? समजा ईडी सीबीआय जर वापरलं जात असेल तर राज्यात देखील गृह खातं आहे, ईओडब्ल्यू आहे, बिलकुल. आता जे टार्गेटवर आहेत काँग्रेसला देखील वाटतं त्यांना उत्तर बघा, आमचं म्हणणं असं आहे की दोषीवर कारवाई झाली पाहिजे, जो कोणी असो. ही भूमिका काँग्रेसची आहे. मी मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला की जे तिथं 19 बंगले बघायला जात आहे कायदा सुव्यवस्था, तर त्यांनी लावलेले आरोप आतापर्यंत कुठं कोणावर कारवाई झाली, कुठल्या ईडीनी सीबीआयनी कुणावर चौकशी केली आणि चौकशी करून काही भेटलं असं एक माणूस दाखवा ना. अशा पद्धतीनं खोटे आरोप करण्याचं काम भाजप सातत्यानं करतं. आणि म्हणून संजय राऊतांनी केलेले आरोप हे तातडीनं गुन्हे अन्वेषण असेल, ईओडब्ल्यू असेल, सगळ्यांकडून तपासून गृहमंत्र्यांनी टाइम बाउंड प्रोग्राम हातात घेऊन जे कोणी आरोपी त्याच्यामध्ये असतील, कोणी ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांना सामोरं आणलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. ही काँग्रेसची मागणी आहे. नाना, तुम्ही म्हणाल की बदलाचा जो निर्णय तो पक्षश्रेष्ठींचा असेल, पण त्या संदर्भातला जो काही प्रस्ताव की त्या संदर्भातला विचार तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे मांडला होता का? हे मांडायची गरज नसतं. कोणाला मंत्री ठेवायचं की नाही ठेवायचं हे हायकमांडकडे सगळं रेकॉर्ड असतो. त्याच्यामुळे हायकमांड योग्य वेळेस योग्य निर्णय करतात. ना तुम्हाला इच्छा आहे का मंत्री व्हायची आणि तसा काही सुतोवाच हायकमांडनं केलंय का? मला अजून कुठल्याही हायकमांडनी कुठलं सुतोवाच केलेलं नाही आणि मला असं कुठलंही हाईकमांडने मंत्रिपदाचं काही सांगितलेलं नाही. नाना, दूसरा एक सवाल है. मालेगांव में जैसे देखा कि उर्दू घर है, वहाँ पर खुशबू खान का नाम दिया गया है. ये वही खुशबू खान है जिन्होंने नारे लगाए थे. तो क्या इस पूरे मामले में कांग्रेस का क्या है कहना? मतलब देखो, आज की स्थिति हिजाब की नहीं, आज जो स्थिति है हिजाब की जगह हिसाब की है. पूरे केंद्र की सरकार को 8 साल हो गए. 8 साल में 23 सार्वजनिक उपक्रम नरेंद्र मोदी जी ने इस देश के बेचे. 2 करोड़ युवाओं को नौकरी देने की बात हुई थी, तो नौकरी तो देने का छोड़ो, उल्टा इस देश को बेरोजगारों का देश बनाया. महंगाई कम करने की बात करी थी तो महंगाई आसमान के पार चली गई. रुपया हमारा डॉलर के मुकाबले में आएगा. अब हम टक्के से, बांग्लादेश के टक्के से भी हमारा रुपया नीचे आ गया. महंगाई, गरीबी,
किसान का मामला, ये सब मामले जो आज बढ़ते जा रहे हैं, अब तो हिसाब मांगने का हिसाब की बात करते समय में अब वो हिंदू मुस्लिम वाद, जब भी कोई चुनाव आते हैं इस तरह की हिंदू मुस्लिम वाद निर्माण करने का काम बीजेपी की तरफ से बहुत इससे खतरनाक तरीके से किया जाता है और लोगों के मूल इशू को डाइवर्ट किया जाता है। अब हिसाब का नहीं, हिसाब मांगने का समय है और इस तरह से देश के अब सभी जाति धर्म के लोगों ने मोदी जी को, मोदी सरकार के 8 साल पूरे होने के बाद उनको हिसाब मांगना शुरू कर दिया और इसलिए कोई भी मुस्लिम इशू को और हिंदू इशू को लेकर हिंदू और मुस्लिम वाद करने का जो काम शुरू किया है, अब ये नहीं चलेगा। मोदी जी हिसाब दो, जो 8 साल में तुमने देश बेचने का काम किया वो काम अब शुरू हो गया। पर उर्दू घर को जो नाम दिया है, क्या सहमत है कांग्रेस इससे? देखो, हमने अभी हम धर्म के बारे में बात नहीं करेंगे क्योंकि धर्म ये व्यक्तिगत, उनका व्यक्ति स्वातंत्र है। जिसको जो धर्म के लोग हैं उनको अपने अपने धर्म के ऊपर प्यार करने का हमारा संविधान ने अधिकार दिया है। हम धर्म की बात नहीं करेंगे, अब पेट की बात करेंगे। और हमारे देश के लोगों को जो सपने नरेंद्र मोदी जी ने और बीजेपी ने जो दिए थे उसको पूरा करने के जगह उसको उल्टा कर कर देश को बर्बाद करने का जो काम किया, उसका हिसाब लेने का हमारा अब समय है और हिसाब हम लेंगे। डिफेंस की जमीन जो आज हमारे देश की सुरक्षा जिसके माध्यम से, वो जमीन भी 65,000 हेक्टेयर जमीन नरेंद्र मोदी जी की सरकार ने देश में बेचने को निकाला, देश असुरक्षित बनाया और देश बचाना ये सबसे बड़ा हमारा दायित्व जाता है और इसलिए हम हिंदू मुस्लिम वाद पे नाही जाए। आता हिजाबचा वाद सुरू असताना बघा, दुसऱ्या बाजूला मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचे नगरसेवक मागणी करतात की शाळांमध्ये यापुढे भगवद्गीतेचं पठण दररोज करून घ्यावं। शिक्षण प्रणालीचं एक धोरण असतं आणि त्या धोरणामध्ये जे जे काही असेल, मग उर्दू शिकवायचं असेल की भगवद्गीता शिकवायची असेल तर शिक्षण धोरण जे असेल त्या धोरणाप्रमाणे शिक्षण प्रणाली चालावी। नाना, एक प्रश्न असा आहे की आज सकाळी दुपारी पाहिलं आपण तर मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि संजय राऊत तिघांची बैठक झाली, आता पुन्हा एकदा बैठक आहे। कुठेतरी कारवाईचं उत्तर अशा प्रकारचा भूमिका बिलकुल काँग्रेसची मागणी आहे की तातडीनं जे आरोप लावले संजय राऊतांनी तातडीनं त्याची चौकशी व्हावी आणि जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी, ही काँग्रेसची मागणी आहे। आम्ही स्वतः या कारवाईसाठी पुढाकार घेऊ। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला त्याचं समाधान उत्तर दिलं, आम्ही त्याचं चौकशी करून तातडीने कारवाई करू अशा पद्धतीचं मुख्यमंत्री मोदयांनी आम्हाला आश्वासन दिलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।